पुण्यातील येरवडा भागातील गोल्फ क्लबच्या समोर आज दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। खरं तर हा अपघात बघितला तर पुन्हा एकदा आलिशान गाडीखाली हा दुचाकीस्वार आला आणि त्याचा मृत्यू झालाय। जर आपण बघितलं तर समोर ही दुचाकी गाडी उभी आहे, जी गाडी हा डिलिव्हरी बॉय जो आहे तो घेऊन त्याच्या कामावर निघाला होता। त्याचवेळी अचानक त्याची ही गाडी घसरली आणि तो खाली पडला। त्याचवेळी ही मर्सिडीज कार मागून येत असताना थेट ही गाडी त्याच्यावर चढली आणि याच अपघातात या दुचाकी सवारचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्याला जवळच्या रुग्णाला देखील तातडीने नेण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेतली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपण बघू शकतो ही जी मर्सिडीज कार आहे ही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे। या गाडीचा जो चालक होता त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र जर आपण बघितलं तर ही दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेमध्ये या दुचाकीस्वार जो 40 वर्षाचा आहे त्याचं नाव केदार चव्हाण असं आहे, त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। मात्र प्रश्न असा पडलाय की नक्की पुण्यात चालय तरी काय? गेले काही दिवस सातत्याने पुण्यामध्ये अपघात होत आहेत आणि अनेक निष्पाप लोकांचा यामध्ये बळी देखील जातोय। आज आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने पुण्यामध्ये पुन्हा एकदा अपघात घडलाय आणि या दुचाकी सवारचा जागीच मृत्यू झालाय।